काय निघायचं? काय बोलशील? काय म्हणजे तुम्हाला काय हलू आता येत नाही? का ग? अगं पाय मोडलं माझं. पडलीच नाही ती. पडली म्हणजे पडायला पाहिजे होती. मग तुला आनंद झाला असता. असं नाही ग. तुझं काय अगं टायमाला गेलीस. टायमाला जाऊन आता काय तुझा राहू दे माझा पाय मुरगाळला त्याचं काय हा. तुझं दुःख तेवढंच काय आमचं नाही दुखत तुझं काय झालं? तर काय सांगू सकाळी किती जरी लवकर उठली ना तरी सासूची किटकिट असतेच बघ पाठीची हो काय? बिचारी त्यात आधीच मी वैतागलेली आहे त्यात हिचं काय नवीन पण का ग सासू तुझी किटकिट का करते? अगं तिचं कसं आहे माहितीये काय कसं ग? तू सकाळी 4 वाजता उठ आणि कामं कर मग 4 वाजता उठायचं आणि कामं करायची. 4 वाजता डोळे तरी उघडले पाहिजेत ना माझे मग किती वाजता उघडतात ग? मी उठते आपली लवकरच किती ग लवकर? 12 वाजता काय तुझं लवकर झालं का? असू दे माझं लवकरच आहे ते. मग घरातली कामं कोण करतो? तू करतेस की सासू? कशाला काय? तिचा. हो करतो. हा, मग का ग बाय? अगं म्हणजे लग्न केलंय त्याने मदत करायला नको मग काय एवढं मदत करतो? मी भांडी घासायला गेली की तो पाणी भरतो आणि मी कपडे धुवायला घेतले की तो सुधार घालतो कामामध्ये पटापट होतात आमची नक्की नवराच आहे ना? हो नवराच आहे बघू हो हो अगं हिचा नवरा हिच्यासोबत राहत नाही म्हणून ती जळते माझी तुला नाही ठेवत तुझा नवरा कुठे नसतो? आता तिला माहिती घरात तर कधी नसतोच तू कधी बघायला आली बोल ना. सगळं माहिती हा तिला पण तुझ्यापेक्षा जास्त माहिती विचार तिला. इकडे बघ इकडं. काय काय? माझ्या नवऱ्याची काळजी तुला का? तिने बघितलं म्हणून ती बोलते म्हणून मी बोलते ती म्हणाल उडी मार मारशील तर नाही जे मला आवडतं ना मी तेच ऐकते बाई ती राजली बघ किती आली. झालं तुमचं? चला मग. चला तर काय आता चला. चला. अगं चला ना. मी काय म्हणते आपण चाललोय तरी कुठे? मला काय माहिती काय ग तुला तरी माहितीये का ग? मला माहिती असतं तर मी एकटी गेली असते तिकडे. काय ग तुला माहितीये का ग? नाही नाही मला नाही माहिती हा तिला गली बघून विचार कुठं आहे तर लगेच सांगेल. अगं सयानो आपल्याला मथुरेच्या बाजारी जायचंय पण रस्त्याची माहिती नाही की नाही. मग मी काय म्हणते आपली ती मावशी आहे बघ. तिकडे विचार मला विचार. मी काय म्हणते आपली ती मावशी आहे बघ तिला आवडते. मला नको सांगू तिला सांग नाही, माझं मला सांगतच येत नाही मी तर काय काय ग, तुला काय झालं? काय झालं म्हणजे काय झालं माहितीये सकाळी काय? सकाळी अशी जायची होती पाण्यावर हा आणि तिच्या नवऱ्याचं भांडण कुणाचं? मावशीचं आणि तिच्या नवऱ्याचं. हा मग आणि मला पण भांडणं बघायला आहे माझ्या हो, तुला तेवढीच मजा. आणि त्याच्यात नवरा बायकोची भांडणं अय्या. म्हणजे मस्त. हो का? मी काय केलं माहितीये काय का ग? ती आपली घरात भांडत हा. मी आपला दरवाजा उघडला आणि आपलं मान पुढे घातली. मग त्या बाईन घातला ना का अंडा डोक्यात कुठला काय? डमरू आलं. तर तुला गरजच काय? काय म्हणजे मजा येते. अजून 2 मार्ग आहे पण भांडणं बघ. झालेली सवयच तिची आणि त्या संसारातच तिचा डोळा आणि तिला मज्जा वाटते ना बघायला तुम्ही गप बसा नाही त्याच्या मांडी बिंडी तुमच्या दोघींच्या डोक्यात झाली ना. झालं? अगं मावशीला आवडते जरा. माझ्या हाकेला ती हो तरी देईल का अगं देऊन तरी बघ. मी हाक मारते पण मला जर काय की बोलली तर तू सांभाळायचं मला नको हिला सांभाळायला. ती कशाला ती एवढी गंभीर आहे. नाही नाही मी तर नाही दे ग आवाज. थेरडे अगे थेरडे ए, तिनं ऐकलं ना हा बरोबर तुला पण त्या तोंडाला लागून दाखली बसणार तुझी. आणि काय ग तुला पण बोलला तिला थेरडी म्हणून हाक मारायला? ही बोलली काय बोलली? थेरडी म्हण हे काम कर माझ्या गुरांचं शान काढायचे. माझ्याच काढायचे त्यांच्याच काढायला येतो एवढं कसं नाही ऐकलं? तुझं ऐकतेस ना सगळं? ऐक ना. सगळंच ऐकायला हवं असं थोडी कोणी सांगितलंय हा. बरोबर आहे तिचं ठीक आहे मीच आवाज देते मावशीला. नाही नाही थांब ती आपल्यावर आली ना. हो. हा? मग तिचं नाव तुला माहितीये काय काय आहे तर? काय ग? ही कोण आहे ती तुला माहितीये का? हो, तूच सांग आता कोण आहे मी शेंतीची सून वासंती. झालं? कसं?
काय ग झालंय बोंबलायला? आताच लुगडं नेसायला घेतलंय. अगं ये ग लवकर, आपल्याला बाजाराला जायचंय. आता लुगडं नेसू की तशीच बाहेर येऊ? ये तशी. तुझ्या तोंडावर पडली शेणपूड तुझ्या ती. अगं मावशी नको ग, जे काय करतेस ते आवाराने ये. ठीक आहे, आले मी. काजळ नयनी कुंकू कपाळी, काजळ नयनी कुंकू कपाळी, केसत वेणी माळली वरच्या आळीची, मावसाबाई बाजाराला चालली वरच्या आळीची, मावसाबाई बाजाराला चालली. काजळ नयनी कुंकू कपाळी, काजळ नयनी कुंकू कपाळी, केसत वेणी माळली वरच्या आळीची, मावसाबाई बाजाराला चालली वरच्या आळीची, मावसाबाई बाजाराला चालली. काजळ नयनी कुंकू कपाळी, काजळ नयनी कुंकू कपाळी, केसत वेणी माळली वरच्या आळीची, मावसाबाई बाजाराला चालली वरच्या आळीची, मावसाबाई बाजाराला चालली. म्हणून रे राधया दुधाचा डुमकत डुमकत आली, नऊवारीचा साज करुनी विडा दरीला गाली, विडा दरीला गाली, विडा दरीला गाली. म्हणून रे राधया दुधाचा डुमकत डुमकत आली, नऊवारीचा साज करुनी विडा दरीला गाली, विडा दरीला गाली, विडा दरीला गाली. आगरात रडती पोरे उपाशी, घरात रडती पोरे उपाशी, हा म्हातारा घालतया फुगडी जाळीची, मावसाबाई बाजाराला चालली वरच्या आळीची, मावसाबाई बाजाराला चालली वरच्या आळीची, मावसाबाई बाजाराला चालली वरच्या आळीची, मावसाबाई बाजाराला चालली. बाई 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 बाई, जगणं अगदी नकोसं झालंय. जीवनाचा कंटाळा आलाय अगदी मला. का ग मावशी? काग मावशी म्हणजे दुष्काळात 13वा महिना माझा कारभारी. त्याचं ग काय? त्याचं काय? अगं भीमोडीची वाईट सवय. ती ग कोणती? लग्न झाल्यापासून आतापर्यंत जरा अशी कुठं दिवसभरात समोर दिसली हं. की त्याचं मेल्याचं आपलं एकच, काय? चल घरात, चल घरात. आता चेपा बसला, म्हटलं ह्याला झालं काय? अगं मावशी असं काय करते? तुझ्यावर प्रेम आहे ना म्हणून. हा, माझ्यावर म्हणे प्रेम आहे. अगं चेपा बसला भीमोडीच्या नादापायी 15 वर्षात 14 पोरं झाली. काय? हा, काय म्हणे प्रेम आहे. किती झाली? 14. चौदा? हा, अगं मावशी, त्या म्हणण्याने बरी झेपवलीस ग. अगं चेपा बसला, झेपतं कसलं? ज्याचं दुखणं त्यालाच ठावं, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. अगं मग मावशी, माझं आपलं बरं. काय? हम दो हमारे दो. हम दो हमारे दो. बोलू? बोल की. हम दो हमारे तीन. हा, करतात राव. ठीक आहे मागं. त्यांना मला पुढे बोलवू द्या आपण ना. अगं, हे बघ, असं पुढं बिडं बोलवायचं नसतं. मधीच कुठनं जागा भेटली तर उंदरासारखं घुसायचं. आता काय पुढे जाऊ का? हा, तुझं? ते तुमचं तेवढं मग माझं आपलं अमदो आणि आम्हाला पाच. तू पण बरी झेपवलीस. अगं पण आमचं जाऊ दे. ही दोन हिची 14. ए का? अगं पण आम्ही झेपवतच कसं एवढं का? अगं चेपा बसला, तुला काय करायचं? अगं जरी मी अशी बारीक सारीक दिसले ना तरी आहे अजून तरणी ताट. दिसताय ते का? हा, माझ्या नादाला लागायचं नाही, नाहीतर लावी नाही काय काची वाट. काय आता? झालं मावशी? हा, आलीस कशाला? आता मला काय माहिती? अगं मावशी असं काय करते? आपल्याला बाजाराला जायचंय. हा, म्हणलं कुठं? अगं आम्हाला बाजाराची रस्ता माहित नाही म्हणून तुला आवाज दिला. हा, बाजाराचा रस्ता माहिती नाही म्हणून माझी आठवण झाली. ए मावशी, असं काही नाही हा. मग ही मीरा तुझ्या बाजूलाच राहते ना. हा, तिला सांगितलं होतं येताना मावशीला हाक मार. तिने मारली नाही, त्यात आमची काय तर चूक. मारीलच कशी? का ग? कशी मारील ते मला विचारा. काय झालं? आता सांगण्यासारखं नाही पण सांगते. हा.
आता नवरा बायकोची भांडणं हा. 4 भिंतीच्या आत व्हायला पाहिजेत की नाही? बरोबर. मग त्या नवऱ्याला 4 भिंतीच्या आत मी दांडकीन नाही तर कुंकीन तर माझा प्रश्न. आणि आज सकाळ सकाळ बाय कायचं झालं तर झालं आणि त्याचं माझं जरा वाजलं. आता भांडण झालं म्हटल्यानंतर आणि तुला मी खरं सांगते, माझ्याने नवऱ्याच्या भांडणात जर कुणी मध्ये डोसकं खुपसला तर बाय माझं पायचं चाल मस्तकात जातात. मला अगदी सहन होत नाही. मी त्याला दांडकीन कुंकीन काय तर 4 भीतीच्या आत, पण 4 लोकांच्या तोंडात मी त्याला कधी देत नाही. आणि भांडण झालं, थोडा टाइम गेला आणि दरवाजाकडे वाकून बघितलं, म्हटलं कुत्रं का काय वाकून बघतं दरवाज्यातनं. आणि बाई अशी वाकून बघितली तर चेपा बसला हिनं तोंड खुपसलेलं दरवाजात. हो काय? मग काय केलं? काय केलं? अगं मगाशीच तुला सांगितलं मला सण होत नाही. तसाच होता हातात हांडा, असा हाणून मारला, गावला डोसक्यात एवढं टेम्पूळ आलं. अगं तरी नशीब ता हांडा लागल्याबरोबर पळाली, नाही तर घरातलं भांड कुठं होतं ना तेवढं सगळं फेकून मारलं असतं. नाकाची ममनी तोंडाचा सिनेमाच केला असता. घाणेरडी सवय ती तिला. घाणेरडी सवय. अगं लोकांची भांडणं म्हणजे अगदी दुनियेत कुठं असू दे, मी स्वतःच्या घरातलं काम टाकून त्याची भांडणच पहिली बघायला जाते. अगं एवढा हांडा फेकून मारलास ना, तरी पण काय करत होती माहितीये का माझ्या घरी येऊन? मला कशी बोलते, ती मावशी आहे ना, तिचा नवरा माहितीये का कसा चालतो? कसा? तिला विचार. कसं ग? कसं म्हणजे रविवारच्या बाजारात संध्याकाळी 7 वाजता ना काका आपला असा कसा म्हणजे असा ते नाव तरी. अगं येडी का खोळी? अगं तसं नाही. अगं गेल्या वर्षी निवडणुकीला उभा राहिला होता. निवडणुकीला उभा राहिला, बेमोडा 10-5 मतांनी पडला, पण निवडून आला ना तर त्याला रस्त्याची कामं करायला सांगितलं नाही. अगं चेपा बसला, गेल्या वर्षीपासून आजपर्यंत रस्त्याची मोजमापच करीत येतो. आणि मला सांगते असा चालतो नाही असा चालतो. मला विचारून घ्यायचं खरं काय तर. हा ए माझ्या नवऱ्याच्या नादाला लागू नको, घरकाम घराचं वासं पण खाईल. हा तुझ्या नवऱ्याबद्दल बोलत होती, पण स्वतःच्या नवऱ्याबद्दल बोलते काय बघ. कशी बोलाल? लोकांच्या डोळ्यात भस्कन बोटं जातात. अगं तिच्या नवऱ्याची गंमत काय माहितीये काय? का? अगं तिचा नवरा तिच्याकडे बघतोय की माझ्याकडे बघतोय तेच कळत नाही बघ. म्हणजे असा? हा बघताल. अगं पण मावशी हा आता मार तरी खायचा नाही, दोघांना पण बघतोय. बरोबर आहे. असं बघतला का तिकडे बघताय का इकडे बघताय हे समजायचं नाही. अगं पण मावशी काय माझ्या नवऱ्याचं मला काहीच बोल दिलं नाही, तिला काय करायचं? का तू लोकांच्या संसारात नाकं खूप असतेस ती चालतात. मी भांडलं बघतो. एक दिवस ना असा कोणता तरी मार खाशील ना तोंडात सुधरून घालशील. आणि काय ग? तिचा नवरा कसा आहे? तिचा तिथं काय विचारते का? ना दुनियेची खबर तिला. आता समोर ना आला ना डायरेक्ट प्रकाश समोर पडतो. हॅलो, म्हणजे रे? हे पहा, रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक सोहम कॅटरसचे मालक सागर गायकवाड राहणार ठाणे यांच्याकडून आमच्या या चिकड्या गवळणींसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे राज दीपक मांडवकर यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं एखादं जुनं त्यांचं नाव घ्यायचंय, राज मांडवकर यांचं. मंडप मोत्यांचा, गोलगोल गोट्यांचा आणि बैल आणला देवरुखातल्या शेट्यांचा. शेत नाही वाली 360 गोणी आल्या कलवतने आजच्या घडी राहू, सकाळी उठून जाऊ. नगराचं नगर नव्हे कोल्हापूर शहर. कोल्हापूर शहरात आम्ही घेतो चवल्या, तुम्ही घ्या पावल्या. चवल्या पावल्यांचा केला खुर्दा, गेले अहमदाबादला. अहमदाबादवरून आणलं तेल, अक्काबाईच्या बालकपणाने बसलेल्या दाजेबांच्या लग्नाला. उरलं सुरलं शिक्यात ठेवलं, शिकत उठलं मडकं फुटलं. रुपयाचं पाणी तोंड धुते बांडाव्यांची तानी. आणि राजभरकरांचं नाव घेते बसलेल्या आया बहिणींचा. तरी या सर्व बक्षीदात्यांचे कोकणला सांस्कृतिक कलामांच्या मुराद देवरू त्यांच्या मनस्वी आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता तिनं प्रकाश समोर पडतो म्हटल्यानंतर तर टाकलंच असणार. अगं पण मावशी मी काय म्हणते, ते याचं नाव असं काय गेलं?
काय केलंच काय पण तू? पण तर तुला काय करायचंय? तर मला सांग, मला कळलं पाहिजे. हा म्हणजे हिला सगळं समजलं हो, पाहिजे. सांगायला हा? पाहिजे. हे बघ हा. अगं मी जरा मगाशी आतून आली ना तर आता मला वाटलं जरा नाचत मुरडत ठुमकत जावं म्हणून मी जरा नाचत मुरडत ठुमकत आली. अच्छा. हा मग मला वाटलं 15 ऑगस्टच्या काय जिलेबी हातात पाडतो का? जिलेब्या चेपते तुझ्या उरावर उद्या सकाळी. हे तुम्ही पण खाणार त्यांना नको आहे. बरोबर, त्याला उष्णत असेल ना. हा त्यांना नको आहे. तुला काय खायचे असतील ते मला उद्या सकाळी सांग. ए, काय ग झालं तुमचं? आता मथुरेच्या बाजारला जायचं खरं. मथुरेच्या बाजारला जाताना गडबड गोंगाट मला अजिबात चालणार नाही. अजिबात नाही. जर मला काही वावगं दिसलं तर मी नावाची मावशीने सांगून ठेवते, गप गुमान माझ्या मागून यायचं. चला लवकर. तुला काय झालं ग? तिथं कोलई वाजलं. कुठं मला? तिथं चियापान बसवते मी आता. काय झालं? अगं तू तुला इवलायला काय झालं? अगं तू गेलीस ना, कोणी सांगितलं? मग खाली का बसलेली? अगं चेपा बसला दमली म्हणून थोडा वेळ खाली बसली ना. अच्छा, पण तोय जाऊ दे. हा. तर तू बसली, ती बसली, मी पण बसली. कशासाठी? वरनं मला झोपटली की नाही गं? कोणला? माझी वर जायची पाता आता. म्हणजे तुला ही झोपती, हो. म्हणजे मी बसलो तू बसली आणि वरनं ही तुला झोपती. हो काय? अगं कारण तरी काय? तिला विचार करा. काय झालं ग? अगं मावशी, पण तू बसलेलीस की नाही? ती कशी बोलते की मावशी पडली? अगं चेपा बसला नाही मावशी, तुला ही मारायलाच बसली आहे. मारायला. अगं धड नव पोरत अख्ख्या गौडवाड्यात कोण नादाला नाही लागत तिच्या. हॅलो दत्ताराम सोमा आमकर, दत्ताराम सोमा आमकर यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं नाव घ्यायचंय दत्ताराम आमकर यांचं. पंढरपूरचा चुडा, काशीचा विडा, मथुरेचं पान खायला छान. एक आंबा त्याच्या केल्या फोडी, आई बापाची गोडी. समोर होती तुळशीची बाग, बागेत होती सीता. सीतेच्या हातात होती कळशी, कळशीत होतं गंगेचं पाणी. दत्ताराम आणि दत्ताराम भरतारांचं बोलणं म्हणजे अमृतावाणी. त्याचप्रमाणे संदीप तुकाराम गौरे, संदीप तुकाराम गौरे गाव साखरपा गौरेवाडी यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की मावशीनं नाव घ्यायचंय संदीप गौरे यांचं. दारी पेरला हरभरा, पाणी जाई झरझरा, सासऱ्या सरदारा सून जाते माहेरा. जाते ती जाऊ दे, फुलबुगड्या लेव दे, फुलबुगड्यांना लागले मोत्याचे झुबे. संदीप आणि संदीप भरतार माझे वाघजाई मंदिराच्या तर या दरवाजा. बक्षीसदात्यांचे नमन मंडळ त्यांचे मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. काय ग मावशी? अगं चेपा बसला तर राधा कुठे गेली? आली. तू बाई इकडे ये, तुझ्याशिवाय मला करमत नाही. पण मी काय म्हणते, काय ग? आता हा अवघड घाट चढायचा म्हणजे तुमच्या पाठीला येणार कड. चेपा बसला मला तर काय तुमच्या मागणं बाई धावायला जमायचं नाही. मग आता मगाशी जरा धावली ती तिथं बसली आणि चेपा बसला ही म्हणते मावशी पडली. मी काय म्हणते, एक सुंदर असं गाणं घ्या. हा घाट कधी संपेल तुम्हाला देखील समजणार नाही आणि मला देखील समजणार नाही. असं म्हणतेस? मग मावशी एखादं तूच गाणं घे. अगं चेपा बसला आता तुमच्यासारख्या पुरींसारखं मला गाणं येतंय होय? अगं जे येतं ते बोल. अगं चेपा बसला तेव्हा आम्ही कशी गाणं म्हणायच्या. कशी? एकुदीच्या लग्नात त्या मेल्या करवलीच्या मागणं फिरून फिरून एखादं कडवं म्हणायला भेटायचं. मग त्यातलंच एखादं म्हण. त्यातलं म्हणू. हा. मला कोरस कोण देणार? तू देणार? मग तू पण देणार? तो मी पण. हा बरं, मी गाणं घेते पण मला व्यवस्थित कोरस द्या. हा? हो मग. ताडामाडाच्या ताडामाडाच्या हिरव्या पाती, ताडामाडाच्या ताडामाडाच्या हिरव्या पाती, ताडामाडाच्या ताडामाडाच्या हिरव्या पाती, ताडामाडाच्या ताडामाडाच्या हिरव्या पाती. आमची मिराही, आमची मिराही, पत्रवळ्यात आली, आमची
पोट कुचकाटतो. तू बोलतेस तरी काय काय झालं? पत्रावल्यासाठी. अगं मावशी, अगं ती कशी पण असली म्हणून काय झालं, म्हणून 4 चौघात काय पत्रावल्या साठी म्हणायचं. काय झालं? मी काय पत्रवले जाते काय ग? अगं तसं समज. अगं तू समज म्हणताय ही लोक आता भांडी नाही होय की मला चाटाई बोलवती. ए अगं तसं नाही. अगं मोन्याच्या खुणा मोन्यानच जाणाऱ्या. तुला मिरीला सांगून समजतच नाही आणि तुझ्याबद्दल मी वाईट बोलन नाही अजिबात. मग तू लाडाची. अगं चेपा बदला तुला वाईट बोलल त्याचा बापूच मरत. तुझं आधीच गेली का? आणि माझं पोट तसं गुन्ह्याचं मी मोड्याला बोलशील काय? बरं मी काय म्हणते, काय ग? आता तू एक सुंदरसं गाणं घे, मी तुला मागून कोरते. ठीक आहे. चला लवकर. हॅलो, आलेलं पारितोषिक कैलासवासी लक्ष्मी मांडवकर, कैलासवासी लक्ष्मी मांडवकर यांच्या स्मरणार्थ लता मांडवकर, अमित मांडवकर, निलेश मांडवकर, पूनम मांडवकर, ममता मांडवकर, राज मांडवकर या सर्व मांडवकर कुटुंबाकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा